नमस्कार मित्रांनो, इथून पुढे ज्या परीक्षा होणार आहेत त्यातल्या बऱ्याचशा परीक्षा या TCS मार्फत घेण्यात येणार आहेत आणि TCSच्या परीक्षेचे एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे TCSच्या परीक्षांमध्ये किंवा पेपरमध्ये जे करंट अफेअर विचारले जाते ते परीक्षेपासून पाठीमागच्या 2 वर्षांमधले असते आणि त्यामुळेच ते बऱ्याचशा मुलांना अवघड जाते। या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर MPSC आयोगाने त्यांच्या पेपरमध्ये जे 2023 चे करंट अफेअर विचारलेले होते ते सर्व प्रश्न आपण येथे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत। हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असल्याने TCS मार्फत होणाऱ्या बऱ्याचशा पेपरमध्ये हे प्रश्न आहे असे विचारलेले तुम्हाला दिसून येतील। त्यामुळे हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असून अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा। चला तर मग प्रश्न पहिला बघूया। जून 2023 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या 78व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर जून 2023 मध्ये जी संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनायटेड नेशन्स आहे त्याच्या आमसभेच्या 78व्या सत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली होती डेनिस फ्रान्सिस यांची। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटना ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात। त्यानंतर प्रश्न दुसरा, जागतिक आरोग्य संघटनेच्या हेपॅटायटिस C च्या संदर्भात गोल्ड टायर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कोणता? तर हेपॅटायटिस C च्या संदर्भात गोल्ड टायर हा दर्जा प्राप्त करणारा पहिला देश आहे इजिप्त हा। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न तिसरा, मे 2023 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर मे 2023 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती प्रशांत दामले यांची। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। हा प्रश्न नक्की TCS विचारेल। त्यानंतर प्रश्न चौथा, जुलै 2023 मध्ये आयोजित केलेला भारत आणि मंगोलिया देशाच्या द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय होते? तर जुलै 2023 मध्ये भारत आणि मंगोलिया या 2 देशांच्या दरम्यान एक लष्करी सराव पार पडला होता। या लष्करी सरावाचे नाव काय आहे? तर भारत आणि मंगोलिया या 2 देशांच्या दरम्यान नेहमी नोमॅडिक एलिफंट या नावाने लष्करी सराव पार पडतो। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। आता हा जो खंजर युद्ध सराव आहे तो देखील परीक्षेमध्ये विचारू शकतात। तर तो कोणत्या 2 देशांदरम्यान असतो? तर खंजर युद्ध सराव भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांच्या दरम्यान पार पडतो। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर डेझर्ट ईगल हा युद्ध सराव कोणादरम्यान असतो? तर हा युद्ध सराव भारत आणि UAE या 2 देशांच्या दरम्यान पार पडतो। त्यामुळे हा देखील लक्षात ठेवा। आणि चौथा आहे तो हँड इन हँड हा जो युद्ध सराव आहे तो भारत देश आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान पार पडतो। हे 4 युद्ध सराव परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हे लक्षात ठेवा। याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर प्रश्न 5वा बघूया। आरोग्य मैत्री एड क्यूब या भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर 2023 मध्ये कोठे केले गेले? तर आरोग्य मैत्री एड क्यूब या नावाने भारतात एक पोर्टेबल हॉस्पिटल सिस्टीम चालू केलेली आहे आणि त्याचे अनावरण डिसेंबर 2023 मध्ये गुरुग्राम किंवा गुरगाव या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता हे हॉस्पिटल कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर हे आहे हरियाणा या राज्यामध्ये। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी हे ओपन करण्यात आलेले आहे। प्रश्न 6वा, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे बदललेले नवीन नाव काय आहे? तर यापूर्वी जे नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी होती त्याचं नवीन नाव करण्यात आलेले आहे प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। प्रश्न 7वा, पॅराक्वॅट या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी घातलेली आहे? तर सर्वात आधी आपण हे पॅराक्वॅट काय आहे ते लक्षात घेऊया। तर हे एक तणनाशक आहे आणि या तणनाशकावर कोणत्या राज्याने बंदी आणलेली आहे? तर या तणनाशकावर ओडिसा या राज्याने बंदी आणलेली आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। प्रश्न 8वा, 2023 मध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर 2023मध्ये जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही जी भारतातील एक पुरातन संस्था आहे, या संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आली होती जनार्दन प्रसाद यांची. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. आता हा जो प्रश्न आहे किंवा हे जे जनार्दन प्रसाद आहेत यांची नियुक्ती 2023 सालची आहे आणि यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. तर 2024मध्ये म्हणजे सध्या कोण या संस्थेचे संचालक आहे, तर सध्या म्हणजे 2024मध्ये याचे संचालक आहेत असित शहा हे. असित शहा. इथे कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही आहे. 2023 साली जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक होते जनार्दन प्रसाद. तर सध्या म्हणजेच 2024मध्ये संचालक आहेत असित शहा हे लक्षात ठेवा. प्रश्न 9. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी 3रा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केला. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रथम पारितोषिक मिळाले? तर 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये पहिला क्रमांक मिळालेला होता उत्तर प्रदेश या राज्याला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. आता लक्षात घ्या, हा जो पुरस्कार आहे राष्ट्रीय जल पुरस्कार, याचे नुकतेच 5वे एडिशन पण पार पडलेले आहे. म्हणजे 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे आणि यातर्फे पहिला क्रमांक कुणाला मिळालेला आहे, तर तो मिळालेला आहे ओडिसा या राज्याला. त्यामुळे ही देखील गोष्ट इथे लक्षात ठेवा. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, 3रा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झाला, त्याच्यात पहिला क्रमांक मिळालेला उत्तर प्रदेश या राज्याला. तर 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे, त्याच्या अंतर्गत पहिला क्रमांक कोणाला मिळालेला, तर तो मिळाला आहे ओडिसा या राज्याला. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा आणि प्रश्न काय आहे त्याच्यानुसार तुमचे उत्तर ठरवा. त्यानंतर प्रश्न 10. युक्रेनचे खालीलपैकी कोणते धरण 2023मध्ये उद्ध्वस्त झालेले आहे? तर युक्रेनचे नोवा कखोक्वा हे जे धरण आहे, हे धरण 2023मध्ये उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. नोवा कखोक्वा हे नाव लक्षात ठेवा. प्रश्न 11. जून 2023मध्ये भारताच्या पश्चिम भागातील समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशाला कोणत्या वादळाचा तडाखा बसला होता? तर जून 2023मध्ये जे वादळ आले होते त्यामुळे भारताच्या पश्चिम भागातील म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशाला वादळाचा तडाखा बसला. तर ते वादळ कोणते होते? तर त्या वादळाचे नाव होते बिपरजॉय हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी जी चक्रीवादळे आहेत भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर येणारी, ती खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त असते. प्रश्न 12. जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला या रेल्वे मार्गावरील कोणत्या नदीवर सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे? तर जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला या रेल्वे मार्गावर सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात असून तो जो पूल आहे तो चिनाब या नदीवर बांधला जात आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एकतर तुम्हाला राज्य विचारतील कोणत्या राज्यात बांधला जात आहे किंवा कोणत्या नदीवर बांधला जात आहे. प्रश्न 13. बँकिंग संबंधित असलेल्या व्हीसिपचे विस्तारित रूप काय आहे? आता परीक्षेमध्ये विस्तारित रूप देखील खूप वेळा विचारले जाते, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो. तर बँकिंगशी संबंधित असलेल्या व्हीसिप या संज्ञेचे विस्तारित रूप आहे व्हिडिओ बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. व्हिडिओ बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस म्हणजेच व्हीसिप होय. त्यानंतर प्रश्न 14. जून 2023मध्ये केरळ राज्य सरकारने केफॉन हा प्रकल्प सुरू केला आणि या संदर्भात ओचा अर्थ काय? तर या केफॉनमधील ओचा अर्थ येथे विचारलेला आहे. तर या ओचा अर्थ होतो ऑप्टिक हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे ऑप्टिक. आता परीक्षेत तुम्हाला हा केफॉन प्रकल्प कोणाचा आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा प्रकल्प आहे केरळ या राज्याचा किंवा या केफॉनचा लॉंग फॉर्म किंवा विस्तारित रूप देखील विचारू शकतात. तर याचे विस्तारित रूप आहे केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क. तर हा लॉंग फॉर्म देखील लक्षात ठेवा, केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क म्हणजेच केफॉन होय. तर याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो.
त्यानंतर प्रश्न 15वा, MSRTCची पहिली महिला चालक बनण्याचा मान कोणाला मिळाला? तर MSRTCची पहिली महिला चालक बनण्याचा मान मिळालेला आहे अर्चना अत्राम यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. हा देखील प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल, त्यामुळे ही इन्फॉर्मेशन पाठ करून ठेवा. प्रश्न 16वा, वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर 3 मे 2023 रोजी खालीलपैकी कोणाची निवड झालेली आहे? तर वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून 3 मे 2023 रोजी अजय पाल सिंग बंगा यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण वेगवेगळ्या नियुक्त्या विशेषतः त्या जर आंतरराष्ट्रीय पातळीवर असतील आणि भारतीय व्यक्तीच्या असतील तर त्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. प्रश्न 17वा, कोरवा आयुध कारखाना कोणत्या देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात AK-203 या असॉल्ट रायफलची निर्मिती करत आहे? तर कोरवा आयुध कारखाना हा रशिया या देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात AK-203 या असॉल्ट रायफलची निर्मिती करत आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. AK ही जी सिरीज आहे असॉल्ट रायफलची ती रशियाचीच आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर रशिया हे आहे. प्रश्न 18वा, 2023मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबाती थिरुपती रायडू हा कोणत्या राज्याचा आहे? तर अंबाती रायडू हा जो खेळाडू आहे तो आंध्र प्रदेश या राज्याचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 19वा, भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच या नावाची एक ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली म्हणजेच ATP अंमलात आणलेली आहे. तर हे जे तंत्रज्ञान आहे ते कोणी विकसित केलेले आहे? तर रेल्वेची सुरक्षितता वाढवण्यासाठी जे कवच तंत्रज्ञान आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ती विकसित केलेली आहे RDSO या संस्थेने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. या RDSOचा लॉंग फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो, तर तो आहे रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. तर या RDSOचा लॉंग फॉर्म होतो रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. तर यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20वा, प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश हा जगातील पहिला देश बनलेला आहे? तर असा कोणता देश आहे तो प्रत्येक सिगारेटवर आरोग्याशी संबंधित असलेली चेतावणी देतो? तर तो देश आहे कॅनडा हा. कॅनडा या देशाने प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयी चेतावणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न 21वा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून राबवल्या जात असलेल्या आभा कार्ड हा जो कार्यक्रम आहे तो खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? तर आभा कार्ड हा जो कार्यक्रम आहे जो भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय किंवा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबवला जातो. तर हा जो कार्यक्रम आहे तो भारत सरकारच्या आयुष्यमान भारत डिजिटल मिशन या उपक्रमाचा भाग आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि हे जे मिशन आहे ते आरोग्यविषयकचे खूप मोठे मिशन आहे भारत सरकारचे. हे देखील परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर हे जे आभा कार्ड आहे याचा फुल फॉर्म देखील परीक्षेत विचारू शकतात. तर याचा फुल फॉर्म होतो आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड. आणि हे जे आभा कार्ड आहे त्यासाठी 14 डिजिट युनिक नंबर दिला जातो. त्यामुळे ही देखील माहिती लक्षात ठेवा. हा नंबर देखील तुम्हाला माहीत असला पाहिजे. किती अंकी युनिक नंबर असतो? तर 14 अंकी युनिक नंबर या अंतर्गत दिला जातो. त्यानंतर प्रश्न 22वा, मार्च 2023मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच PFRDAचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले? तर ही देखील नियुक्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. तर मार्च 2023मध्ये PFRDचे प्रमुख म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने दीपक मोहंती यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न 23वा, युनेस्कोने 2023चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या राष्ट्रातील मुली आणि महिलांना समर्पित केलेला आहे? तर युनेस्कोने 2023चा जो आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन होता हा दिन अफगाणिस्तान
या देशातील ज्या महिला आहेत किंवा मुली आहेत त्यांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 24वा, 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख त्यांच्या चलनी नोटेवरून वगळलेला आहे? म्हणजेच असा कोणता देश आहे त्याने 2023 साली आपल्या नोटेंवरून ब्रिटिश राजेशाहीचा जो उल्लेख होता तो वगळलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाने त्यांच्या ज्या बँकेच्या सेंट्रल बँकेच्या नोटा आहेत त्याच्यावरून ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख वगळलेला आहे. प्रश्न 25वा, दक्षिण पूर्व आशियाई देशांसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी भारताने राबवलेल्या परराष्ट्र धोरणाला सध्या काय नाव दिलेले आहे? तर दक्षिण पूर्व आशियाई देश म्हणजेच आशियान ही जी संघटना आहे किंवा त्या परिसरातील जे देश आहेत त्यांच्यासोबतचे संबंध दृढ करण्यासाठी भारत सरकारने एक परराष्ट्र धोरण आखलेले आहे आणि त्याचे नाव आहे ॲक्ट ईस्ट म्हणून. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा देखील TCS नक्की विचारेल. प्रश्न 26वा, टू स्टेट सोल्युशन हा शब्द काही वेळा बातम्यांमध्ये कोणत्या देशाच्या घडामोडींच्या संदर्भात उल्लेखला जातो? टू स्टेट सोल्युशन हा जो शब्द आहे तो इस्रायल या देशाच्या घडामोडींच्या संदर्भात वापरला जातो. म्हणजेच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे काही धर्मयुद्ध चालू आहे किंवा जो काही हमासमध्ये आणि इस्रायलमध्ये टेन्शन जे चालू आहे त्याचे सोल्युशन म्हणून टू स्टेट्स थेअरी मांडली जाते. त्यामुळे हा शब्द इस्रायलच्या संदर्भात वापरला जातो. त्यामुळे हे परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. हा देखील प्रश्न किंवा अशा स्वरूपाचा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न 27वा, मार्च 2024 मध्ये पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले? म्हणजेच भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे सुरू करण्यात आली? तर ती कोलकाता या शहरामध्ये सुरू करण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर ही पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे हुगळी या नदीवर. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. या नदीच्या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 28वा, NS-25 हे जे मिशन आहे त्यावर पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण असेल? तर NS-25 हे एक अंतराळात जाणारे मिशन आहे आणि या मिशनच्या अंतर्गत एकूण 6 जण अंतराळात गेले होते आणि त्या 6 जणांपैकी एक भारतीय देखील आहे. म्हणूनच पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळालेला आहे गोपी थोटाकुरा यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्यामुळे हे देखील आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर देखील परीक्षेत TCS नक्की प्रश्न विचारेल. प्रश्न 29वा, जानेवारी 2024 मध्ये भारतातील पहिली मुलींची सैनिक शाळा कोठे स्थापन झाली? तर भारतातील पहिली मुलींची सैनिकी शाळा स्थापन करण्यात आलेली आहे वृंदावन या ठिकाणी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, 128वी घटनादुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे? तर 128वे घटनादुरुस्ती विधेयक हे नारी शक्ती वंदन अधिनियम याच्याशी संबंधित आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून नारी शक्ती वंदन अधिनियम हे खूप महत्त्वाचे आहे कारण याच्या अंतर्गत महिलांना लोकसभा असेल आणि विधानसभा असतील राज्यांच्या त्याच्यामध्ये 33% आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बिल म्हणजे GSTचे बिल हे कोणत्या विधेयकांतर्गत आले होते? तर याचे विधेयक आहे 122वे. तर ही 2 विधेयक लक्षात ठेवा. 122वे विधेयक GSTशी संबंधित आहे तर 128वी घटनादुरुस्ती विधेयक हे नारी शक्ती वंदन अधिनियम याच्याशी संबंधित आहे. तर अशा रीतीने आपण आत्ता एकूण 30 प्रश्न बघितलेले आहेत. हे प्रश्न MPSCने गेल्या वर्षभरात झालेल्या त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले होते. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. यातील बरेचसे प्रश्न हे TCS पुढे होणाऱ्या त्यांच्या विविध परीक्षांमध्ये 100% विचारेल. त्यामुळे याची चांगली उजळणी करून घ्या. त्याचबरोबर पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे 2023च्या चालू घडामोडींशी संबंधित असलेले अतिशय महत्त्वाचे असे 40 प्रश्न घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत असेल. तो देखील व्हिडिओ बघून घ्या. त्याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.
अभ्यास करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.